सामाजिक क्षेत्रात त्यांचं योगदान तर आहेच, परंतु कार्यकारी समितीच्या आणि वन स्टॉप सेंटरच्या त्या सन्माननीय सदस्य सुद्धा आहेत. आणि एकंदरीत वन स्टॉप सेंटरमध्ये जे काही कार्यक्रम असतात त्यांना आम्ही आवर्जून या कार्यक्रमासाठी बोलत असतो. मी जास्त वेळ न घेता मी मॅडमला विनंती करतो की आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्ष भाषण आपल्या वेळेनुसार घ्यावं. ज्या जिल्ह्यामध्ये आपण आहोत, जिल्ह्याचा स्वाभिमान माझी जाऊ, स्त्री पुरुष समानतेच्या पुरस्कर्त्या ताराबाई शिंदे, आणि ज्यांनी आम्हाला माणूस म्हणून जगण्यासाठी शिकण्याची दिशा दिली, शिक्षणाची ज्योत पेटवली, त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, ज्योतिबा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करून सर्वप्रथम ज्या काही आपल्या महिला ज्यांचा सन्मान झाला सगळ्यांचा, त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते. व्यासपीठावर उपस्थित महिला व बालकल्याण विकास अधिकारी, अतिशय तळमळीचे अधिकारी, तरुण अधिकारी श्री दिघोळे सर, नुकतंच ज्यांनी तुम्हाला बाल मानसशास्त्र जे प्रत्येक आईला माहीत असलं पाहिजे ते अतिशय साध्या आणि सोप्या शब्दात समजावून सांगितलं. त्या पांचाळ मॅडम, त्या माझ्या म्हणजे अगदी जुन्या याच्या कुटुंबातल्या सुनबाई आहेत, आमच्याही सुनबाईच आहेत. वसू सर, मराठे सर गेलेत, आणि उपमुख्य कार्यपालन अधिकारी महिला बाल विकास एंडोले सर, आणि आमचे जावईच आशाराज यांनी पुढे जाण्याची चांगली संधी दिली. आणि संधी काय त्यांच्यापेक्षा पुढे गेली ती. आणि या महेंद्र सौभाग्य सगळ्यांना ओळखता आपण, अतिशय चांगल्या पद्धतीचं सोशल वर्क करणारे भरपूर आहेत. आता मला वाटते घरोघरी निर्माण झाले, तिसऱ्या घरी, पण कसे दर्जेदार करावं आणि अंतकरणापासून करावं त्याचं काहीतरी आउटपुट मिळालं पाहिजे काही, असा आमचा महेंद्र. आणि हे सेंटर चालवणाऱ्या, आपल्या वन स्टॉप सेंटर चालवणाऱ्या ज्या प्रमुख आहेत त्या आशाताई बोर्डे, माझ्या आई सुलोचना ताई, माझ्या ताई कांता आत्या, आणि आपण सगळ्या माझ्या मैत्रिणी, आणि माझ्या मैत्रिणींना अगदी सक्षम करणारे, किमान पाठीशी असणारे माझे सगळे बंधू. खरं म्हटलं तर मला आता थोडक्यात बोलते अगदी. मला एक सर तुमची एक थीम फार आवडली, पुरुष बने जिम्मेदार. जर ही थीम 1975 साली जर असती, जागतिक महिला दिन या दिवशी साजरा झाला बीजिंगमध्ये, पुरुष बने जिम्मेदार म्हणजे पुरुष जर जिम्मेदार असता त्या काळात त्यावेळी, तर आज जागतिक महिला दिन साजरा करण्याची वेळच आली नसती. कारण समाज हा पुरुषप्रधान संस्कृती आहे जगामध्ये बऱ्याच ठिकाणी, आणि जिथे जिथे पुरुषप्रधान संस्कृती आहे तिथे तिथे महिलांचं शोषण आपोआपच झालेलं आहे. कारण आर्थिक कारण ते सगळे अधिकार पुरुषाला, निर्णय घेण्याचे अधिकार पुरुषाला, सगळं काही ठरवण्याचे अधिकार पुरुषाला. आणि मग स्त्री जरी समान असली, पूर्वी सक्षम होती, तरी तिची मानसिकता तयार होत गेली की एक बाळ गर्भामध्ये जन्माला येतं म्हणून तिला संरक्षणाची गरज आहे, तिची काळजी घेण्याची गरज आहे, तिने घरातच असलं पाहिजे, अशा काही बाबी समोर आल्या. आणि त्या मानसिक गुलामगिरीमध्ये स्त्री आपोआप अडकल्या गेली. त्याचा गैरफायदा काही पुरुषांनी घेतला, निश्चित घेतला. आणि म्हणूनच आम्ही जेव्हा स्त्रियांच्या चळवळीत, मी 40 वर्षापासून काम करते, वसू सर म्हणाले की स्त्रियांचा विकास साधला पाहिजे, पण तुम्ही जर टांगा खेचल्या मागे तर काय विकास होणार आहे. एक एका बचत गटामध्ये सर मार्गदर्शन करत असताना तिथे महिला आल्या, आणि जेवायची वेळ आली, एका खेड्यावर होती, मंदिरावर कार्यक्रम होता, त्या माझ्याजवळ सगळ्या आल्या. म्हणे मॅडम आम्ही जेव्हा आम्हाला जर लागते जेवणातच का, आमचा माणूस आम्हाला घरी शिव्या देतो, तिकडून जेवून आली तू, नवऱ्यात सोडून जेवली का तिकडं, आता म्हणजे अशा शिव्या खाऊन आम्हाला कधी स्वयंपाक करावा लागेल म्हणे, म्हणून आम्हाला इथे जेवावं असं वाटत नाही. मी त्यांनी जेव घातलंच. म्हणजे अशा पद्धतीनं आम्हाला पुरुषांचा पाठिंबा हवा आहे. याच्यासाठी पुरुष बने जिम्मेदार, याच्यासाठी त्याच्या पुढचं वाक्य म्हणते पुरुष बने जिम्मेदार, महिलाओं को बनाए समभागीदार. बरोबर आहे, समान पातळीवर स्त्री आणि पुरुष असले पाहिजे. आता स्त्रियांना सन्मान मिळवण्याची सुद्धा किंवा त्यांना हे करण्याची आता गरज, आता फक्त स्त्रियांचं स्वातंत्र्य, स्त्रियांचा विकास, स्त्रियांची समानता याच्यावर अंतर्मुख होण्याची ही वेळ आता आली आहे. आम्ही काय कमावलं आता. आणि म्हणूनच सर म्हणाले, एंडोले सर, की वर्षभर हे असलं पाहिजे. बरोबर आहे, वर्षभर असल्याशिवाय हा शक्यच नाही आहे, हे रोजच्या जीवनामध्ये असलं पाहिजे. आणि म्हणूनच मला एक छोटंसं किल्ली आहे त्याची कुंजी, जर असं घडवायचं असेल तर ते शस्त्र स्त्रियांच्या हातात आहे. मुलगा आणि मुलगी कोणाच्या पोटी जन्म घेतात? मुलं इकडे जन्माला येतात का? आणि मुली महिलांकडे येतात का? एकाच गर्भामध्ये जन्माला येतात. त्यांचं संगोपन कोण करतं?
कोण करतं? आई करते. कोण शिकवतं त्यांना? आई शिकवते. भेद आई शिकवते. समानता आई शिकवते. म्हणजे बोलं फक्त की बाबांनो तुम्ही दोघं समान पातळीवर आहात, ताई किंवा दादा तुम्ही दोघं सारखेच आहात, तुमच्यामध्ये मी भेद करणार नाही. हे जर आईने केलं, एक पेढा असेल तर अर्धा अर्धा आई देईल. नाही दादा आहे, दादाला खाऊ दे, तू राहू दे बेटा, तू बहीण आहे. म्हणजे ही जी परंपरा आपली पहिल्यापासून आपण स्त्रियांनी करत आलो, भेद संगोपन करताना त्या भेदामुळे हे अंतर वसुसर वाढलं. बरोबर वाढू नये म्हणून तिथे सर्वात मोठा सहभाग आपल्यामध्ये आहे. आणि शेवटचं असं सांगू इच्छिते की फार मोठी आव्हानं आमच्यासमोर आजही आहे. सर एक मला फक्त उत्तर द्यायचं. वसुसर म्हणाले अत्याचाराचं प्रमाण जेवढ्या महिला शिकल्या तेवढं वाढलं नाही. त्या शिकल्या म्हणून पुढे यायला लागल्या, नाही तर चार भिंतीच्या ते अत्याचार दाबले जात होते. बरोबर आहे. पुढे यायला कोणी तयारच नव्हतं. आज पोलीस स्टेशन पहा, पोलीस स्टेशन मध्ये अतिशय अशिक्षित बाई सुद्धा येऊन त्या ठाणेदाराला म्हणते सर माझं नोंदवून घ्या, नाही घेतलं तर ती भांडते. म्हणजे ती हिंमत तिच्यामध्ये आली. नाही तर पूर्वी म्हटलं जायचं दवाखान्याचं आणि कोर्टाची आणि पोलीस स्टेशनची पायरी कोणी चढू नये. म्हणजे इज्जतदार घराण्याच्या महिलांनी पोलीस स्टेशन मध्ये जाऊ नये असा एक प्रघात होता. आज मात्र तसं नाहीये. आज आमच्या भाजीवालीवर, आज आमच्या कामवालीवर, आज आमच्या रस्त्यावर चालणाऱ्या कोणत्याही बाईवर जर काही घटना घडली असेल तर ती स्वतः जाते आणि तिला कुटुंब सुद्धा सहकार्य करतं. पूर्वी कुटुंब सुद्धा सहकार्य करत नव्हतं. तू जशी आहे तशी तू, आता तू मुलगी आहे, आमची इज्जत आहे, जरी लोकांच्या कानावर गेलं तर आमची बेइज्जती होईल म्हणून ते सुद्धा तिला सपोर्ट करत नव्हते. आणि म्हणून आता काळ बदलला. महिला शिकायला लागल्या, सक्षम व्हायला लागल्या, धाडसी व्हायला लागल्या, निर्णय घ्यायला लागल्या. जे आपण जर जगाचं उदाहरण घेतलं तर जवळजवळ 60% महिला किंवा त्या या आपल्या उत्पादक घटकामध्येच आता सामील आहेत की नाही. त्याच कमाई करतायत, त्या चांगलं प्रशासन, हे प्रशासकीय अधिकारी आमच्या इथं समोर बसले, ते प्रशासकीय अधिकारी आहे ना. अतिशय सक्षम अशा अधिकारी आमच्या आहेत, सक्षम उद्योगपती आहेत. सगळं म्हणजे जिथे जिथे संधी मिळाली, तुम्ही स्त्रियांना संधी दिलीच नाही पुरुष प्रधान संस्कृतीने, म्हणून त्या शोषित राहिल्या, वंचित राहिल्या, दुर्बल राहिल्या. त्यांना जिथे जिथे संधी मिळाली तिथे त्यांनी संधीचं सोनं करून दाखवलेलं आहे. आणि महिला असुरक्षित काय, कारण महिलांकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो उपभोगाचा असल्यामुळे महिला असुरक्षित आहे. आणि तो दृष्टिकोन सुद्धा आपल्या कुटुंबामध्ये जसा असेल तसा त्या मुलामध्ये रुजवला जातो. हे आपण शिकलो पाहिजे. समजा मुलांना जर शिकवलं की नाही बेटा बाहेरची आपली बहीणच आहे असं जर आईने शिकवलं, आणि घरी येण्याची समजा मुलींवर जास्त बंधनं, मुलांवर नाही, मला तर वाटते मुलांवर बंधनं लावण्याची आता गरज आहे, मुलींवर आता लावायला नको. म्हणजे आणि ज्याच्याकडनं अत्याचार होतात त्याला शिक्षा झाली पाहिजे, मुलींच्या बदनामी म्हणून मुलींना शिक्षा द्यायला नको, असं आपण आता वैचारिक झालं पाहिजे. आणि आम्हाला आता काय म्हणतात त्याला, याच्या पुढे जायचं. स्त्री पुरुष समानतेच्या, मी सकाळी महेंद्रशी बोलले, महेंद्र काल बोलली ना, म्हटलं महेंद्र आता जागतिक महिला दिन पुरे झाले, खूप झाले. आपल्याला आता सकाळी स्त्री आणि पुरुष मिळून एकमेकांचे काय आहेत, सहजीवन जगणारे आहेत सोबत. एकटे पुरुष या जगामध्ये असून चालणार नाही आणि नुसते स्त्रिया असून चालणार नाही, कारण हे एकमेकांचे पूरक आहे. आणि म्हणून या दोघांचा दिवस म्हणून एकमेकांना समजून घेण्याचा हा काय म्हटलं हे झाला पाहिजे. त्या दिवसापासून विचार घेतला गेला पाहिजे की आम्ही स्त्रियांचा विचार आम्ही केल्याशिवाय पुरुष सुखी होणार नाही, आणि पुरुषांचा विचार केल्याशिवाय आमच्या स्त्रिया सुखी होणार नाहीत. एकंदरीत कुटुंब सुखी होणार नाही आणि देशही आणि जगही सुखी होणार नाही. आणि म्हणून आता मला तरी असं वाटतं की आता ते माझ्या कानावर येतं, मी स्त्रियांच्या जवळ काम करत असताना महिलाच त्रास द्यायला लागल्या. मला एक खामगावरून फोन आला, माझ्याबद्दल ते बोललेलं ना त्या वैशालीने, खामगावरून फोन आला, मॅडम तुम्ही समाजकार्य करता माहीत झालं, माझी बायको, माझं 70 वर्ष वय आहे म्हणे, 70, आणि म्हणे माझी बायको मला माझ्या नातवांजवळ जाऊ देत नाही, माझ्यावर खूप त्रास आहे या वयातही. आणि मग पुरुषांसाठी कुठे मिळेल का, म्हटलं माझ्याकडे चांगली देते तुम्हाला न्याय. म्हणजे इतकं म्हणजे नाही. आता दुर्दैव आहे, म्हणजे स्त्रियांसाठी संघटना निघाल्या किंवा स्त्रियांसाठी काउन्सिलिंग त्यांना समुपदेशन केंद्र निघाली, तशी पुरुषांसाठी निघावे हा अर्थ नाही. स्त्रियांवरचे अत्याचार सामने पुरुषांवर वाढले पाहिजे हा त्याचा अर्थ नाहीये. अत्याचार हे सगळ्यांचेच थांबले पाहिजेत. आणि म्हणूनच एकमेकांना समजून घेणे हा आजचा विचार आपण दृढ केला पाहिजे. जिथे जिथे आम्हाला शक्य असेल तिथे आम्ही हे रुजवलं पाहिजे. त्याच्यासाठी वेगळा वेळ ज्याला मिळत नसेल त्याला द्यायची गरज नाहीये. अगदी आपल्या घरातून आपल्या कामाच्या बाईपासून आपण सगळं हे करू शकतो. वेळ झाला, आपल्याला भूक लागली असेल.
व कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने 8 मार्च महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रात काम करणाऱ्या उत्कृष्ट महिलांचा सत्कार करण्याचा जो कार्यक्रम आज घेण्यात आला, यासाठी अध्यक्ष म्हणून माननीय पांचाळ मॅडम लाभल्या होत्या. त्यांना यायला वेळ झाला म्हणून वेळेवर पटक मॅडमला अध्यक्ष करण्यात आलं. तर दोन्ही मॅडमचे मी आभार मानते. आणि पांचाळ मॅडमनी जे इमोशनल मॅनेजमेंट सांगितलं की इमोशनल मॅनेजमेंटवर सगळी तुमची परिस्थिती अवलंबून असते, केवळ आर्थिक मॅनेजमेंटवर नव्हे. तर धन्यवाद मॅडम. त्यानंतर पठाण मॅडम ज्या सतत आमच्या सोबत असतात, असं पठाण मॅडमसाठी मी म्हणू इच्छिते की मॅडम शब्दांना एक कोडं पडावं असं व्यक्तिमत्व तुमचं. तुमचा सहवास आमच्या बुलढाणावासियांना लाभला, सार्थक झालं जीवन आमचं. धन्यवाद मॅडम. त्यानंतर अतिशय कूल व्यक्तिमत्व, ज्यांना पहिल्या दिवसापासून जे सर पहिल्या दिवशी जॉईन झाले वेंडोळे सर, आणि त्या दिवशी मी सरांना भेटले होते. सरांच्या खिशात 1000 रुपये होते आणि आम्ही सोशल वर्कर होते तेव्हा, आता प्रशासनामध्ये आमचं. मग सरांकडे गेले, सरांच्या खिशात 1000 रुपये होते. सरांनी काढून दिले, सर नाही दिले आणि म्हणाले मॅडम माझं आत्ता जस्ट मी जॉईन झालो आणि मी बसलो, तुम्ही आल्या तर परत लागलं तर सांगा. आणि मी पाहतो एक महिला काम करते, याचा मला आनंद आहे. तर असे अतिशय कूल व्यक्तिमत्व असलेले, ज्यांच्या हातून ओएससीचा पाया रोवला गेला, असे वेंडोळे सरांचे मी आभार मानते. त्यानंतर सतत महिलांच्या क्षेत्रात वावरून व्यक्ती किती समृद्ध होत असतो. म्हणजे त्यांनी जे आम्हाला सांगतात मी लहान आहे, पण सर तुम्ही जरी सांगता आम्हाला लहान आहात तरी पण महिलांच्या क्षेत्रात वावरणारे लोक अनुभव सिद्ध झालेले असतात. असे अनुभव सिद्ध व्यक्तिमत्व अमोल देवळे सरांचे मी आभार मानते. त्यानंतर कृतीप्रवण असणारे आदरणीय रामेश्वर बसू सर, संरक्षण अधिकारी, यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे संरक्षण अधिकारी मराठे सर, की ज्यांनी महिलांच्या क्षेत्रात महिलांच्या ज्या कॅटेगरीज करून ठेवलेल्या असतात, त्यांना हात देण्यास आपण तयार नसतो, अशा एका महिलेला त्यांनी हात दिला. ज्या कॅटेगरीज नष्ट करून स्वतः हात दिला, सरांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे एका यशस्वी स्त्रीमागे पुरुष कसा असतो त्याचं जिवंत उदाहरण आज आपल्या इथे बसलेलं आहे. सुधाकररावजी सिरसाट आमच्या आशाताई आहे, त्यांचे मिस्टर आहे, ते कोणाला माहीत असेल, कोणाला माहीत नसेल. त्याचप्रमाणे शासनातले जे प्रशासकीय स्तरावर असलेले विविध विषयाचे अनुभव असणारे, विविध क्षेत्रात सतत काम करणारे महेंद्र सोबागे सर, की ज्यांना वेंडोळे सरांनी कृषी समृद्धी मल्टीपर्पज फाउंडेशनला ज्यांच्या सखी वन स्टॉप सेंटर आहे त्यांच्या हातून देण्यात आलं. आणि त्याच्यामार्फत ते अगोदरच विविध क्षेत्रात काम करत होते, विविध विषयावर काम करत होते, आता देखील काम करतात आणि सतत हसतमुख असणारे आमचे महेंद्र सोबागेजी सर, यांचे मी आभार मानते की सरांनी हा कार्यक्रम आयोजनासाठी प्रमुख भूमिका निभावली. मुख्य संयोजक म्हणून काम केलं, मुख्य आयोजक म्हणून ज्यांनी काम केलं. त्याचप्रमाणे उपस्थित असणाऱ्या आमच्या सखी वन स्टॉप सेंटरच्या केंद्र प्रशासक आदरणीय आशा बोलते मॅडम, यांचे आभार मानते. त्याचप्रमाणे जिल्हा प्रोटेक्शन अधिकारी सोमनाथे मॅडम, जिमोबाच्या विधी सल्लागार पराते मॅडम, प्रोटेक्शन अधिकारी इंगळे सर आणि जिमोबामधील विविध अधिकारी कर्मचारी इथे उपस्थित होते, त्यांचे मी आभार मानते. त्यांच्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. अशा प्रमुख उपस्थितीमध्ये असलेल्या, प्रेक्षक म्हणून लाभलेल्या, श्रोता म्हणून लाभलेल्या आणि सत्कार मूर्ती म्हणून लाभलेल्या सर्व महिलांचे मी आभार मानते. त्याचप्रमाणे बुलढाण्यामध्ये जेवढे कार्यक्रम होतात तिथे फोटो सेशन करण्यासाठी आमचे सोनोने भाऊ पोहोचत असतात. तर त्या सोनोने भाऊंचं देखील मी आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपन्न झाला असं जाहीर करते. धन्यवाद.